लोकसभेमध्ये नरेंद्र मोदी साहेब होते आणि रिझर्वेशनच्या बाबतीत चर्चा होती, तर मी त्यांना सांगितलं होतं की इनसे रिजर्वेशन मांगने का मतलब ये है कि अपना सर दीवार के ऊपर फोड़े, कारण त्यांनी या देशामध्ये असा माहौल तैयार केलेला आहे कि मुसलमानों हम तुमको सांस लेने दे रहे हैं इस देश के अंदर, यही बहुत बड़ी बात है करके उसमें. तर त्यांना असं वाटतं की रिझर्वेशन काढल्या तर आता मुस्लिम समाज संपणार आहे. नाही, आम्ही आमची लढा सुरू ठेवू. मुस्लिम समाजाचा आरक्षणाचा रद्द करण्यात आलेला आहे, त्याबाबत बोलण्यासाठी आपल्याबरोबर आहेत इम्तियाज जलील सर. सर, आरक्षण रद्द करण्यात आले, काय सांगाल याबाबत? काही सांगण्याची आवश्यकता नाही आहे. आम्हाला माहीत आहे की सरकारची नियत, सरकारची मनशा काय आहे. अनेक वर्षापासून आम्ही हे बघत आहे. तर त्यांनी हे निर्णय घेतलं याचा अर्थ हे होत नाही आहे की मुस्लिम समाज आता मुस्लिम समाजाचे मुलं मुली जे आहे, जे कॉलेजला जाणारे, ते रस्त्यावर येऊन काही ऑटो रिक्षा चालवणार आहे, काही पंक्चरचे दुकान लावणार आहे. नाही, आम्ही आमचं बघू. तुम्ही दिलं तर बरं, नाही दिलं तरीही आम्हाला या देशामध्ये राहायचं आहे, जगायचं आहे आणि या देशाला मोठा करायचं आहे. मला माहीत आहे की या सरकारने मुसलमानांच्या बाबतीत कशा प्रकारचं धोरण तयार केलेलं आहे. मी एकदा लोकसभेमध्ये होतं, तर लोकसभेमध्ये नरेंद्र मोदी साहेब होते आणि रिझर्वेशनच्या बाबतीत चर्चा होती, तर मला कोणीतरी मागून सांगितलं की मुस्लिम रिझर्वेशनच्या बाबतीत बोला. त्यावेळी मी मराठा समाजाच्या रिझर्वेशनचं समर्थन करत होता. तर मी त्यांना सांगितलं होतं की इनसे रिजर्वेशन मांगने का मतलब ये है कि अपना सर दीवार के ऊपर फोड़े. मी असा उद्देशून त्यांच्याकडे बोट दाखवून हे सांगत होतं, कारण त्यांनी या देशामध्ये असा माहौल तयार केलेला आहे कि मुसलमानों हम तुमको सांस लेने दे रहे हैं इस देश के अंदर, यही बहुत बड़ी बात है करके उसमें. तर त्यांना असं वाटतं की रिझर्वेशन काढल्या तर आता मुस्लिम समाज संपणार आहे. नाही, आम्ही आमची लढा सुरू ठेवू. काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या आघाडी सरकारमध्ये हा निर्णय झाला होता, तडकाफडकी इलेक्शनच्या पिरियडमध्ये झाला होता, पण तो टिकून ठेवण्यासाठी नंतर प्रयत्न झाले नाहीत. काय सांगा? काय आहे की खऱ्या अर्थाने जे अध्यादेश काढण्यात आलं होतं त्याचं रूपांतर जे आहे ना, ते कायद्याने करण्याची आवश्यकता होती. कोणीतरी उभे राहून एक बिल आणण्याची आवश्यकता होती की हे अध्यादेश आहे, आता आपल्याला याचा कायदा करण्याची आवश्यकता आहे. तर ते लाईफ लाँग ते कायदा राहिलं असतं, पण कोणीही त्याच्या बाबतीत विचार केलं नाही. सत्ताधारी पक्ष असू द्या किंवा विरोधी पक्षातले सो कॉल्ड सेक्युलर पार्टीज असू द्या, त्यांनाही कधी विचारात आले नाही की असा करण्याची वेळ आहे. म्हणून आज आपल्याला हे बघायचं आहे की जे पार्टीज, सो कॉल्ड सेक्युलर पार्टीज, जे मुस्लिम समाजाच्या मतावर निवडणूक लढतात आणि जिंकतात, ते काय करणार आहे. आणि माझी तर थेट अपेक्षा आमच्या समाजातली काही मौलाना मौलवी लोकांकडून आहे, जे निवडणुकीच्या 2 महिने 1-3 महिने अगोदर येतात आणि फतवे काढतात, यांना मतदान करा, त्यांना मतदान करा. आता त्यांना मी विनंती करतो की कृपा करून आपण याचं नेतृत्व करा, आम्ही तुमच्या मागे राहू करके. नाहीतर असं तर होणार नाही ना की 5 वर्ष एका राजनैतिक पक्ष लढाई लढतो, रस्त्यावर आंदोलनं करतो, पोलीस केसेस आपल्यावर घेतो आणि हे लोक येतात. काही लोक, काही बोटावर गिनण्यासारखे असे लोक आहे जे आपल्याला खूप मोठे समजतात. ते निवडणुकीच्या वेळी कशा प्रकारे दुकान टाकतात आपले, आणि कधी म्हणतात की अजित पवाराला मतदान करा, कधी म्हणतात शरद पवाराला, कधी म्हणतात उद्धव ठाकरेला मतदान करा. आता ते का घरीमध्ये बसलेले आहे? माझी अपेक्षा आहे सगळ्या लोकांना बाहेर काढा आणि त्यांना सांगा की तुम्ही आता या समाजाचं नेतृत्व करा, आंदोलन उभा करा, आम्ही तुमच्या मागे राहू. बरं, मुस्लिम समाजाबाबत कायम एकच चर्चा होते की शिक्षण, आरक्षण आणि संरक्षण, या 3च बाबतीबद्दल चर्चा होते. मात्र त्याच्यातला आरक्षणाचा मुद्दा काढला, आता संरक्षणाचाही विषय आहे. शिक्षण, संरक्षणाचं तर काय आहे की जेव्हा सुप्रीम कोर्टाचा चीफ जस्टिस जेव्हा हे बोलतो की आसामच्या मुख्यमंत्र्यांनी ज्या प्रकारचे वक्तव्य केले होते, खालच्या पातळीवर जाऊन इतक्या मोठ्या पदावर बसणारा माणूस जेव्हा म्हणतो की मिया लोकांना आपल्याला त्रास द्यायचा आहे, तर सुप्रीम कोर्टाचा चीफ जस्टिस म्हणतो की आम्ही त्याला एंटरटेन करणार नाही. ते हे जे पेटिशन्स आणलेले आहे, त्यांचं म्हणणं आहे सुप्रीम कोर्टाचं की बाबा आमच्याकडे ऑलरेडी खूप केसेस आहे, आमच्याकडे येऊ नका करके. म्हणजे जेव्हा सुप्रीम कोर्ट असा प्रकारे बोलतो तर त्या इनडायरेक्टली काय बोलतो की असं तुम्हाला जे बोलायचे आहे, जे करायचे आहे तुम्ही करा, आम्ही हे अशा प्रकारचे पेटिशन्स एक्सेप्ट करणार नाही आहे, आम्ही खालच्या कोर्टला पाठवून देणार आहे. तर संरक्षणाचा मुद्दा ठीक आहे, त्यांना असं वाटलं की आसामचे मुख्यमंत्र्यांनी जे बोललेले आहे ते त्यांच्या हे प्रमाणे की त्यांनी बोललेलं आहे, ठीक आहे बोलू द्या त्यांना.
मग दुसऱ्या लोकांनाही. तर संरक्षण जे आहे ना, मॉब लिंचिंगचे केसेस किती होत आहे, सुप्रीम कोर्टाने सुओ मोटो काय ॲक्शन घेत नाही आहे. जे बुलडोझरनी घरे पाडण्यात येत आहे त्याच्या बाबतीत सुओ मोटोने ॲक्शन का घेत नाही आहे. आणि आता रिझर्वेशन काढण्यात आलेलं आहे. तर आम्हाला काही याच्या बाबतीत आश्चर्य या कारणाने वाटत नाही आहे की 2014 जेव्हापासून भारतीय जनता पार्टी सत्तेमध्ये आलेली आहे, सगळ्यांना माहीत आहे की त्यांचा दृष्टिकोन काय आहे मुस्लिम समाजाला बघण्याचा. त्यांनी केलं, आता बघू काय होतं. हे होते इम्तियाज जलील. त्यांनी मुस्लिम आरक्षणासंदर्भात स्पष्ट भूमिका घेतलेली आहे की जे सेक्युलर पार्टीला सहकार्य करणारे जे मुल्ला मौलवी आहेत त्यांनी आता याबाबत लढा रस्त्यावर उतरून द्यावा, आम्ही त्यांना पाठिंबा देऊ. कॅमेरामन धनंजय धारुंटेसह निशांत भद्रेश्वर, एबीपी माझा, छत्रपती संभाजीनगर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.